लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या मनात नेमकं काय आहे, निवडणुकीबाबत या मतदारसंघातील मतदार नेमकं काय म्हणतायत हे जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी राजन बोडेकर यांनी लांजातील मतदारांशी थेट संवाद साधलाय। यामध्ये प्रवासी, विद्यार्थी, व्यावसायिक, शेतकरी, रिक्षा चालक, महिला वर्ग अशा विविध मतदारांशी साधलेला हा संवाद। नमस्कार, मी राजन बोडेकर टाइम डिजिटलमध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो। आज आपण लांजा येथे आलेलो आहोत। लांजा येथील मतदारांच्या मनात नेमकं काय चाललं आहे, त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण या ठिकाणी जाणून घेऊ। चला तर येथील बस स्टँड आहे, बस स्टँडमध्ये काही प्रवासी आहेत, त्या प्रवाशांबरोबर आपण चर्चा करूया। ताई, एक मला सांगा, 20 तारखेला मतदान आहे, तुमचं मतदान नेमकं कोणाला असेल? शिंदे सरकार। शिंदे सरकार म्हणजे उमेदवार कोणाला असेल? भैया सामंत, का असेल? किरण सामंत। ते प्रगती करतील, जनतेचा विकास करतील, महिलांचा विकास करतील। काका, तुम्ही कुठले आहात? लांजामधलेच। लांजामध्ये सध्या कोणाची हवा आहे? बने आपला सामंत। किरण सामंत। हा, तुम्ही मतदान कोणाला करणार? ते आपल्या गुपित असते, ते नाही पण असू दे, सांगते. पण तुमचं प्रतिक्रिया काय असेल या मतदानावरती? इथला विकास झाला लांजाचा? कांद्याचा विकास तर आता 3 टाइम सालवी येऊन गेला, 3 टाइम निवडून आला सालवी, पण काही विकास झालेलाच नाही। लांजामधला विकास झालेला नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे? हा, आणि काय झालंय, रस्ते नाही, गाड्या नाही, लाईट नाही। हा, लांजा म्हणजे नुसता लांजा नाही, हे 132 गावात, बरोबर खेळा गावात। आता हे मतदानाला येतात, बरोबर आहे, पण प्रत्यक्ष उमेदवार काय खेडागावातले रस्ते काय आहे, पाण्याचं काय आहे, लाईटीचं काय, हे काय बघित नाही। ते कोणी पुढचे कार्यकर्त्यांना पाठवतात, तर काय प्रत्यक्षात ते फिरत नाही। हाँ दीदी, नहीं बोलो ना, जो आपको बोलना है तो बोलो। आपको किसको? आपको भैया को वोट देंगे, भैया सावंत। क्यों? नहीं, हम लोग उनमें ही काम करते हैं, उनके साथ ही रहते। भैया सामंत के साथ रहते, हाँ, तो वोट किसके दोगे? भैया को। मतदान आहे, बरोबर आहे, तर लांजामध्ये सध्या हवा कोणाची आहे? किरण सामंत, राजन साळवी आणि आपले अपक्ष उमेदवार अविनाश लाड। किरण सामंत। 20 तारखेला आपलं मतदान आहे तर कुठल्या उमेदवाराला तुम्हाला मत द्यायला आवडेल? जो काम करेल त्याला। आताचे जे सध्याचे आमदार आहेत त्यांनी काम केलेलं नाही असं तुमचं म्हणणं आहे? अर्धवट कामं झालेली आहेत। आता आम्ही नुकतेच गावाला आलो तर रस्ते म्हणजे खैरावशात जाते रस्ताच नाही, पूर्ण असा डांबरीकरण झालेलंच नाही। आता इकडे आता ह्या रिक्षा चालतायत ना, त्यांची रिक्षा चालतात, हवा त्यांची नाही, पण कुठलं आपण इलेक्शन बद्दल उमेदवारांबद्दल बोलतो। राजन साळवी, किरण सामंत, त्यापैकी कुणाची? आता कसं आहे माहिती आहे, बऱ्याचशा लांजावासियांना बदल हवा आहे, एवढंच मी सांगेन, बदल हवा एवढंच मी सांगेन। राजन साळवी, किरण सामंत आणि लाड साहेब आहेत, तर तुम्हाला कोण आमदार झालेला आवडेल? आम्हाला किरण सामंत उर्फ भैया सामंतच आमदार झालेले आवडतील। आणि आत्ताच्या परिस्थितीनुसार सगळी कामं जी झालेली आहेत, प्रत्येक वॉर्डमध्ये प्रत्येक प्रभागनिहाय कामं केली आहेत, भैयासाहेबांनी जोरात कामं केली आहेत, ह्याच्या पुढे सुद्धा करणार आणि भैया सामंतच निवडून आले पाहिजे। म्हणजे विकास कामासाठी भैया साहेब निवडून आले पाहिजे असं तुझं म्हणणं आहे? विकास कामं आहेतच, आणि जवळजवळ लाडक्या बहिणींसाठी महिला असू देत, पुरुष असू देत, सगळ्या प्रत्येकांचा विचार भैयासाहेब करतात। प्रत्येक ठिकाणी भैयासाहेबांचंच नाव आहे आणि भैयासाहेबच पाहिजे। ठीक आहे दादा, एक मला सांगा, लांजामध्ये हवा कोणाची आहे सध्या? हां, जे आहे ते सांगा ना दादा, सांगा ना। लांजामध्ये राजन साळवी आणि किरण सामंत आहेत, तर तुम्हाला मतदान द्यायला कोणाला आवडेल? असं सांगू शकत नाही, कारण दोन्ही पक्षाचे एक तेवढीचे आहे। दादा, एक तुम्ही सांगा, तुम्ही कुठले? आम्ही केळंबे। केळंब्याचा विकास झालाय? तो बऱ्यापैकी झालेला आहे विकासमध्ये। तुम्हाला राजन साळवी आणि किरण सामंत, तुम्ही कुणाला चॉईस द्याल? संधी कुणाला द्याल ह्यावेळेला? यावेळी काय आम्ही काय ह्याला किरण सामंत, भैया सामंतला देऊ। भैया सामंतांना द्याल, कारण काहीतरी सुधारणा होणार त्याच्यात, मला सांगा तुम्ही। दादा, तुमचं गाव कुठलं? आमचं खेरोसामध्ये विकास झालाय? झालं थोडाफार।
राजन साळवी आणि किरण सामंत आहेत. तुम्हाला जर दोन्ही उमेदवारांमध्ये तुम्ही कुठल्या उमेदवाराला प्राधान्य द्याल? मी भैया सामंतसाठीच थोडंफार काम यावेळेला न सांगता 2 कामं झालीत आमची. दादा तुम्ही कुठले? मी गव्हाण्यात. गव्हाण्यातले आहेत तुम्ही. गव्हाण्यामध्ये आता तुम्ही 2 उमेदवार आहेत. तुम्ही कुठल्या उमेदवाराला प्राधान्य द्याल? मी भैया सामंत. भैया सामंत का? कारण आत्तापर्यंत गव्हाण्यामध्ये जी काय सुधारणा व्हायला पाहिजे होती, रस्त्याची म्हणा, पाण्याची म्हणा आणि कोणती, ती आतापर्यंत झालेली नाही. त्यामुळे आम्ही एकदा भैया सामंतांना संधी द्यायचं ठरवलेलं आहे. दादा एक प्रश्न विचारू. तुमचं वोटिंग इथंच आहे ना? लांजामध्येच आहे. आता 20 तारखेला मतदान आहे, तर तुमचं कुठल्या उमेदवाराला प्राधान्य असेल? आता काय आहेच, BJP सरकार आहे ते. इकडनं हाय किरण सामंत आलं तर होईल इकडे काम काहीतरी विकास हे किरण सामंत आले तर इकडे विकास होईल असं म्हणायचं तुम्हाला? होईल म्हणा पूर्ण वाक्य. होईल इकडे होऊ शकतो विकास. 20 तारखेला ओळखलं तुला. 20 तारखेला मतदान आहे, बरोबर आहे? 20 तारखेला मतदान आहे, तू कुणाला मतदान कराल तुम्ही? कोणाला मतदान? राजन साळवी आणि किरण सामंत आहेत. किरण सामंत. का? का असं नाही, त्यांनाच करेन असं आहे. 20 तारखेला मतदान आहे, बरोबर आहे? 2 उमेदवार राजन साळवी, किरण सावंत, अविनाश लाड आहेत. तुम्हाला कुणाला मतदान द्यायला आवडेल? किरण सामंत. 20 तारखेला मतदान आहे, राजन साळवी, किरण सामंत अशी लढत आहे, तर तुम्हाला कुठला उमेदवार आवडेल? आम्हाला साधारण किरण सामंत आहेत ना, धनुष्य बनवले हाच उमेदवार आवडेल. कारण त्यांनी आम्ही त्या पक्षात नसताना सुद्धा सुरुवातीला आमच्या इकडे बरीचशी कामं झालेली आहेत चांगल्यापैकी. त्यामुळे तुम्हाला किरण सामंतच ते उमेदवार योग्य वाटतो. दादा 20 तारखेला मतदान आहे आणि त्याच्यामध्ये राजन साळवी, किरण सामंत, अविनाश लाड उमेदवार आहेत, तर तुम्हाला कोणता उमेदवार आमदार झालेला आवडेल? किरण सामंत. कारण त्यांनी आता या 1.5 वर्षात बऱ्यापैकी लोकांची विकासाची कामं केलीत. त्यामुळे तुम्हाला किरण सामंत आमदार झालेला आवडतील नक्कीच. कारण 15 वर्षात आपले राजन साळवींनी 15 वर्षात काय विकास नाही केला लांजात. दादा एक मला सांगा, या ठिकाणी किरण सामंत, राजन साळवी, अविनाश लाड आहेत, अशी तिरंगी लढत होते, तर तुम्हाला कुठला आमदार झालेला आवडेल? मुळात म्हणजे जो विकास काम करणारा आहे तोच आमदार आवडणार. आणि लांजामध्ये तसं म्हटलं तर 15 वर्षामध्ये काही कामं झालेली दिसत नाहीत. विचार करायला हवा होता ना. त्यामुळे आता किरण सामंत या ठिकाणी उभे आहेत, तर ते आमदार होतील असं तुम्हाला वाटतंय? त्यांनी कामं बरीचशी केलेली आहेत, दिसत आहेत. म्हणजे आमदार म्हणजे पदावर नसताना सुद्धा त्यांनी बऱ्याच ठिकाणी कामं केलेली कानावर ऐकून आहे, पेपरला वगैरे वाचून आहेत. काकी मला एक प्रश्न विचारतोय, उत्तर द्याल? नाही, मला एक सांगा तुम्ही. 20 तारखेला मतदान आहे, बरोबर आहे? तर राजन साळवी, किरण सामंत आणि अविनाश लाड या ठिकाणी उभे आहेत, तर तुम्हाला कुठला उमेदवार निवडून येईल असं वाटतंय? सामंत. का? कारण काय आम्ही लांबून त्यांचं कार्य ऐकलंय किंवा तुम्ही आता जे काही देतात ते पेपरमध्ये किंवा ह्याच्यामध्ये ते कार्य वाचलेलं आहे. प्रत्यक्षात आम्हाला तेवढं काही माहीत नाही, पण वाचून आम्हाला असं वाटतं की सामंत येतील. मला एक सांगा, राजन साळवी, किरण सामंत आणि अविनाश लाड या ठिकाणी यांची लढत आहे, तर तुम्हाला कोण आमदार झालेला आवडेल? कोण? सामंत. किरण सामंत. का म्हणजे आम्ही मुंबईलाच असतो, पण इकडे ऐकलंय तर सगळं त्यांचे रस्ते हे ते कामाचं सगळं व्यवस्थित आहे. त्याच्यामुळे काय निवडून आले तर तेच येऊ देत ना, काहीतरी आपल्या गावामध्ये सुधारणा तरी करतील. तुम्हाला कुठला उमेदवार विकास करेल असं वाटतंय? कारण आता विकास करणारा उमेदवार आता तरुण उमेदवार आहे भैया सामंत. गुरुजी मला एक सांगा, 20 तारखेला मतदान आहे, तर तुमच्या मनातला उमेदवार कोण? उमेदवाराचं नाव सांगायचं आहे? किरण भैया सामंत. का? प्रगती करतील म्हणून. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.